हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज मी ट्रेंडिंगमध्ये चालणारे चौरंग आसन किंवा पाटाचे आसन हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला अचूक मापामध्ये इथे सांगणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी इथे पाट घेतलेला आहे आणि हे माझं ऑर्डरचं आहे. पहिलीच ऑर्डर आहे. मला चौरंगासनाची एक झाली माझी ऑर्डर आणि ही पाटाची ऑर्डर आता आलेली आहे. तर त्याचे मी मेजर तुम्हाला सांगते. इथे मी जी लांबी आहे पाटाची ती मी 17 इंच घेतलेली आहे. म्हणजे पाटाची लांबी ही 17 इंचाची आहे आणि त्याची उंची जी आहे ती 12 इंचाची आहे. अगदी अचूक प्रमाणामध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे हे आसन कसं बनवायचं ते बघू शकता. आता ह्याच्यावरती मी हे रेक्झिनवरती हे मेजरप्रमाणे कट करून घेणार आहे. इथे मी रेक्झिन घेतलेलं आहे. रेक्झिनवरती मी कट करून घेतलेलं आहे 17x12चं. हे 17 आहे आणि उभं आहे ते 12 आहे. काही लोकांचे कमी जास्त पाट असू शकतात किंवा चौरंग देखील असू शकतात कमी जास्त. माझं हे पाटावरचं, कारण त्या ताईंना ज्यांची ऑर्डर आहे त्यांनी मला पाटावरती सांगितलं, कारण ते जे मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीच्या व्रतासाठी जे घट मांडतात ते पाटावर ते करतात. त्यासाठी त्यांनी मला पाटाचं आसन बनवायला सांगितलं. आता याच्यावरती मी जे मध्ये जे स्वस्तिक काढणार आहे ते आहे हे 10x10 फुटाचं 10x10चं आहे. ते मी प्रिंटआउट काढलेलं आहे आणि आता ते मी ट्रेस करून घेते. याच्यावरती ट्रेसिंग पेपर रेक्झिनवरती मी ते सेंटरला ट्रेस करून घेते. म्हणजे दोन्ही साईडने मी 3.5 अंतर टिकमार्क करून घेतलं. म्हणजे त्या साईडने 3.5 आणि या साईडने 3.5 असं टिकमार्क करून घेतलं आणि वरच्या साईडने 1 इंच आणि खालून 1 इंच असं टिकमार्क करून मी ते सेंटरमध्ये स्वस्तिक ट्रेस करून घेणार आहे. अशा प्रकारे ट्रेस करून घेतलं जातं. खाली कार्बन पेपर ठेवून हे प्रिंटआउट ट्रेस केले जातात. तर हे मी ट्रेस करून घेते. व्हिडिओ मी कुठेही फास्ट वगैरे केलेला नाही आहे. व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे आसन कसे बनवले जातात किंवा चौरंग आसन देखील कसे बनवले जातात याचे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. मला एका ताईने देखील काल कमेंट केली होती की चौरंग आसन कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ प्लीज अपलोड करा. तर मी चौरंग आसन बनवलं, पण काही कारणास्तव मला त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही. कारण ज्यांची ऑर्डर होती त्यांना अर्जंटली हवं होतं, त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवू शकले नाही आणि त्यांना ते मी बनवून दिलेलं आहे. पण त्याचा फोटो माझ्याकडे आहे, तो मी इथे व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे मी चौरंग आसन किंवा तुम्हाला चौरंग पट्टी असेल किंवा पाटाचे आसन असं जर लक्ष्मी व्रतासाठी कुणाला हवं असेल तर नक्की ते मला ऑर्डर करा, मला DM करा. ते तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळून जाईल. आता इथे मी हे पहिलं ट्रेस करून घेते आणि नंतर मी याच्यावरती उलनने फिल करून घेणार आहे. त्यांनी आता ज्या ताईने मला हे ऑर्डर दिलेली आहे त्यांनी सेम कलर मला यूज करायला सांगितलं, कारण ते कलर त्यांना खूप आवडले. कुठेही मला त्यांनी कस्टमाइज करायला सांगितलं नाही, कारण मी चौरंग आसन जे बनवलेलं तेच कलर मी याला यूज केलेले आहेत. म्हणून मी आज पाटाचे आसन जे बनवलेलं त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण चौरंग आसनचा मला व्हिडिओ बनवता आलेला नाही आणि सध्या हे खूप ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे मी हे बनवलेलं आहे. इथे बघू शकता. व्हिडिओ प्लीज स्किप करू नका किंवा कोणी मला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. मी नवीन जे व्हिडिओ अपलोड करत असते, नवीन ट्रिक्स मी तुम्हाला सांगत असते किंवा विदाऊट ट्रेसिंग पेपरचं डिझाईन कशा क्रिएट करायच्या ह्या ज्या ट्रिक्स असतात त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळून जातील. त्याच्यातून ज्या ताई आत्ता नवीनच हे उलन मॅटचं बिझनेस चालू केला असेल किंवा ज्या कोणी शिकत असतील नवीनच ज्या असतील त्यांच्यासाठी खूप उपयुक्त अशी माहिती आहे. त्या नक्कीच या माहितीच्या आधारे छान अशा डिझाईन नक्कीच बनवू शकतील. तसेच ज्यांना कुणाला बेसिक मटेरियल हवं असेल किंवा ट्रेसिंग पेपर देखील ज्यांना कुणाला हवे असतील तर ते देखील माझ्याकडे मिळून जातील. तर मला तुम्ही DM करू शकता. आणि हे जे ट्रेसिंग पेपर आहे हे मी ह्याच्यावर ज्या मी स्वतः डिझाईन ज्या क्रिएट केलेल्या असतात त्या मी अशा
ट्रेस करून ठेवून देते, म्हणजे जर कोणाला ऑर्डर वगैरे कोणी दिली एखाद्या कस्टमरने किंवा कोणी दिली तर मी ते लगेच त्यांना तसं म्हणजे कस्टमाइज जर त्यांना करून नको हवं असेल, त्याच साईजमध्ये हवं असेल तर लगेच ते देता येतात, म्हणून मी त्या तशा ठेवून देते. इथे बघू शकता मी चौरंग आसनचं छोटासा एक व्हिडिओ टाकलेला आहे मध्येच, आणि आता हे मी पाटाचं देखील बनवलेलं आहे आणि चौरंगाचा देखील बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ टाकलेला एक छोटीशी क्लिप टाकलेली आहे. आता इथे मी मधलं जे स्वस्तिक आहे ते कसं फील करायचं ते दाखवते. मी त्याची जी स्वस्तिकची जी बॉर्डर आहे ती येलो कलरने मी इथे फील करून घेणार आहे. संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे, म्हणजे अगदी शेवटपर्यंत दाखवलेलं आहे, शेवटच्या स्टेपपर्यंत दाखवलेलं आहे, अगदी अचूक मापात दाखवलेलं आहे. म्हणजे या व्हिडिओमार्फत तुम्ही तुमचं पाटाचं आसन किंवा चौरंग आसन तुम्ही नक्की बनवू शकता, आणि ते कसं बनवायचं अगदी अचूक मापामध्ये वगैरे ते सगळं सांगितलेलं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि तरी पण कुणाला काही शंका असतील तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकतात, मी त्यांना परत डिटेलमध्ये सगळे माहिती देऊ शकते व्हॉट्सॲपमार्फत. फक्त कॉल करू नका, व्हॉट्सॲपमार्फत मी माहिती देऊ शकते. तर इथे मी आता येलो कलरने फील करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा जर कुणाला आता लक्ष्मी व्रतासाठी जर असं कुणाला जर चौरंगासन किंवा अन्य काही डिझाईन जर हवे असतील किंवा हाफ उलन रांगोळी मॅट किंवा अन्य काही डिझाईन हवे असतील तर त्या माझ्याकडे अवेलेबल आहेत, किंवा तुम्हाला जशा पाहिजेत तुम्ही जसा सांगाल तशा मी बनवून देऊ शकते. आता इथे आतमध्ये मी रेड कलर घेतलेला आहे स्वस्तिकसाठी, आणि शक्यतो आपण शुभ चिन्ह म्हणून स्वस्तिकचा वापर करतो, तर ते स्वस्तिक मी पाटाच्या आसनावरती काढलेलं आहे. तर अशा तुम्ही डिझाईन म्हणजे आता हल्ली हाताने रांगोळी वगैरे काढणं सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही, तर अशा प्रकारे जर तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती हे आसन असं ठेवलं तर दिसायलासुद्धा ते खूप छान दिसतं. अशा प्रकारे म्हणजे बनवलं तरी खूप छान दिसतं. आता इथे बघू शकता माझं स्वस्तिक कंप्लीट झालेलं आहे, आणि बाजूचं जे सर्कल आहे चौकोन आहे ते मी मोती कलरने फील करून घेणार आहे पूर्णपणे. इथे बघू शकता तुम्ही त्याची बॉर्डर आहे ते मी मोती कलरने घेतलेली आहे, आणि आतमध्ये देखील मी पूर्णपणे मोती कलर, त्यामुळे ते काय होईल हे स्वस्तिकचं डार्क कलर असल्यामुळे ते छान उठून दिसतं, त्याच्यामध्ये मोती कलरवर छान असं उठून दिसतं, हे बघू शकता तुम्ही. आता मोती कलरच्या साईडने मी रेड कलर यूज केलेला आहे, त्या सर्कलभोवती पूर्ण रेड कलर मी यूज करणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता आपले मार्गशीर्ष महिना आता चालू होणार आहे, तर त्या लक्ष्मी व्रत काही लोक म्हणजे काही महिला करतात, तर त्याच्यासाठी चौरंग किंवा पाटाचा वापर नक्की करतात. आता इथे मी रेड कलर माझं कंप्लीट झालेलं आहे. 4 लाईन मी घेतलेल्या आहेत उभ्या, आणि आडवी एकच घेतलेली आहे, कारण आडवी साईडला लाईन म्हणजे जागा कमी असल्यामुळे उभा मी 4 लाईन घेतलेल्या आहेत, आणि साईडने मी आता येलो कलर इथे मी यूज करणार आहे. खूप छान कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि जर कोणाला अशा महिलांना जर हे असं डिझाईन पाहिजे असतील तर नक्कीच DM करा, तुम्हाला मिळून जातील. सणासाठी ही छान आयडिया आहे, आणि मार्गशीर्ष असं नाही, कोणत्याही सणासाठी आपण अगदी पूजेसाठी किंवा काही कुठले कार्यक्रम असेल, गृहशांत असेल किंवा काही जे कार्यक्रम आपले असतात, शुभ कार्य असतात किंवा काही कार्यक्रम असतात, त्यासाठी आपण पाट किंवा चौरंगाचा वापर करतो. तर त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवण्यासाठी हे आयडिया खूप छान आहे. तर कुणाला ऑर्डर करायचं तर नक्की ऑर्डर करा. आता इथे मी चॉकलेटी कलर घेतलेला आहे, डार्क चॉकलेटी कलर घेतलेला आहे दोन्ही साईडने, आणि ते पण मी 3 लाईन घेतलेल्या आहेत चॉकलेटी कलरच्या. ते बघू शकता तुम्ही. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि
व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आता जे मी साईडने एक एक बोट असं अंतर सोडलेलं आहे ते तिथे मी छोट्या छोट्या असे उलनचे तुकडे जॉईन करणार आहे। तर ते मी मोजून घेतलेले आहेत। मी ते पाटावर रेक्झिन ठेवलेलं आहे आणि मी खाली अंतर किती आहे ते मोजून घेतलं। ते 2.5 इंचाचं झालेलं आहे। मी 2.5 इंचाचे असे तुकडे करून ते आता मी जॉईन करून घेणार आहे सगळे। कलर जे कलर तुम्हाला आवडतील ते कलर तुम्ही घेऊ शकता। इथे मी 5 कलर घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि असं मी तयार करून घेतले। आता ही जी साईडला जागा मोकळी राहिलेली आहे त्याच्यावरती मी चॉकलेटी कलरने फिल करून घेणार आहे। म्हणजे जे आपण जे तुकडे तुकडे जॉईन केलेले आहेत ना ते पॅक पण होऊन जातील आणि ते असे उघडे असं दिसणार पण नाही, छान असं पॅक होऊन जातील आणि ती रांगोळी दिसायला सुद्धा खूप छान दिसेल। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। आणि कुठेही धन्यवाद।